मुंबई के बोरीवली पश्चिम आईसी हैप्पी होम सोसाइटी में मराठी वर्सेस गुजराती का मुद्दा आज सुबह से गरमाया हुआ है। पुराने विवाद को लेकर गुजराती डेवलपर और मराठी परचेसर के बीच हुई मारामारी के मुद्दे को बनाया गया गुजराती वर्सेस मराठी का मुद्दा। मनसे के कार्यकर्ताओं ने सोसाइटी में जाकर किया हंगामा। मारामारी का सीसीटीवी वीडियो हुआ वायरल। मामला पहुंचा एमएचबी पुलिस स्टेशन। पुलिस कर रही है मामले की जांच। देखिए पूरी खबर। सोसाइटी के लोगों का कहना है कि परचेसर और बिल्डर का मामला है, गुजराती वर्सेस मराठी का कोई मुद्दा नहीं है। आज सोसाइटी के अंदर मारामारी हुआ, जिसकी जांच एमएचबी पुलिस कर रही है। आता मला असं ऐकवायला आहे की ते गुजराती मराठी विरोधी काहीतरी मी ऐकलंय, टीव्ही मध्ये येते. आता आमच्या याचा काही विवाद नाही. गुजराती आणि मराठी असा कधी काय झालेलं नाही. ते बिल्डर जे आहे आले, कन्स्ट्रक्शन केलं करते आणि सर्वांचे सहकार्यामुळे ते आहे तिथे, आणि असं केव्हाही झालेलं नाही गुजराती मराठी के। नहीं, ऐसा कुछ मराठी वर्सेस गुजराती करके कुछ है ही नहीं। यहाँ पे हम लोग का कुछ प्रॉब्लम नहीं है। ये प्रोजेक्ट पिछले 14 साल से चल रहा है। पुराने बिल्डर अटकाया था ये प्रोजेक्ट ने। हम लोग ने कोर्ट में जाके हाई कोर्ट ऑर्डर लेके ये नया प्रोजेक्ट जो है सुमुख इंफ्रा करके देख रहे हैं। वो पिछले 5 साल से बनाया है। ये एंड है, कम से कम 3-4 महीने में कंप्लीट होना चाहिए। मगर अभी ये कुछ पैसे के चक्कर में, कुछ लेन देने के चक्कर में ये इन लोग ने अभी पूरा टॉपिक ही चेंज किया है। मनसे के कार्यकर्ताओं का कहना है कि बिल्डर ने जानबूझकर फ्लैट परचेसर के फ्लैट की जगह को कम कर दिया, जिसको लेकर बिल्डर से बातचीत करने पर बिल्डर ने हम लोगों से मारामारी की, जिसके बाद मामला एमएचबी पुलिस स्टेशन पहुंचा। ॲक्च्युली माझे मित्र अभिजित मोरे आहे, यांनी त्या डेव्हलपर बरोबर विरुद्ध तक्रार केलेली. यांनी डेव्हलपरनी न सांगता त्यांचा एरिया कमी केलेला, त्यांचा प्लान अमेंड केलेला, त्याच्यामध्ये त्याला कुठलाही इंटिमेशन दिलं नव्हतं. तर त्याची ती तक्रार केलेली. तर त्या तक्रारीबद्दल साळुंके साहेबांनी त्यांना हजर राहण्यास सांगितलं. तर हजर राहण्यास सांगितलं असं पत्र पाठवलं त्यांच्या पोलीसवाल्यांकडनं. तर ते पत्र मिळताच त्याला राग आला आणि मला मी कामावर जात असताना तर मी पुढे गेलो, मी त्याला इग्नोर केलं. तर त्यांनी मला परत बोलून शिवीगाळ केली. तू मोठा भाई बनतोस काय, तुझं रस्त्यावर चालणं बंद करून टाकेल, तुला आणि तुझ्या फॅमिलीला सगळ्यांना मारून टाकू आम्ही, तू तर असं धमक्या बिमक्या द्यायला लागला. तर मी आणि माझ्या अंगावर आला तर मी त्याला थोडा बोललो की तुला बोल माझ्याशी. तर त्यांनी लगेच मला मारहाण केली. तितक्या त्याचे सिक्युरिटी गार्ड वगैरे सगळे मला पकडायला लागले आणि त्याच्यात तो मला मारत होता. डेवलपर का कहना है कि जानबूझकर यह मुद्दा मराठी वर्सेस गुजराती का बनाया जा रहा है। पुराने विवाद की वजह से जानबूझकर मारामारी की वारदात को अंजाम दिया गया है। फ्लैट परचेसर ने जानबूझकर मराठी वर्सेस गुजराती का मुद्दा बनाया। हम पिछले 45 वर्षों से मुंबई में रह रहे हैं, आज तक इस तरह की कोई भी विवाद हमारे यहाँ नहीं हुआ है। चुकीचा प्रश्न आहे. मी पण मुंबईकर आहे आणि मी 48 मतलब 48 सालमधून इकडे राहत आहे. माझी मराठी इतकी चांग नाही काय की मी बेसिकली गुजराती आहे, पण मी फक्त हे सांगते की मी पहिलं भारतीय आहे. आणि दुसरं मला कहायचं आहे की भारतीय होण्याने मुंबईवर आम्ही 50 वर्षापासून मुंबईमध्ये आहे. आणि दुसरं एक कहायचं आहे की हा जे प्रकल्प जे हॅपी होम आयसी कॉलनी रोड नंबर 5 वर मी घेतला आहे, तर 140 कुटुंब रोडवर होते. ते लोकला बिल्डरनी त्यांचे फ्लॅट विकून टाकले. त्यांचा पूर्ण प्रकल्प नव्हता, ते लोकची आजीजी होती. आणि हा प्रकल्प मी जुलै 2021ला हायकोर्टमध्ये मला सांगितलं की तुम्ही पूर्ण करा, आणि मी हा पूर्ण करायला तयारी दाखवली. नंतर काही अडचण येत आहे आणि हा 4 वर्ष झाले. आता प्रोजेक्ट पूर्ण झाल्याच्या कुंडावरता आहे. आईसी हैप्पी होम सोसाइटी का एक सीसीटीवी वायरल हो रहा है, जिसमें गुजराती डेवलपर और मराठी परचेसर के बीच मारामारी होते दिखाई दे रहा है, जिसके बाद दोनों पक्षों के लोग सोसाइटी में जमा हो गए। मामला पुलिस स्टेशन में पहुंचने के बाद पुलिस ने दोनों पक्षों को स्टेटमेंट लेकर मामले की जांच कर रही है।